नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, महिपतने प्रियाला खुनाच्या आरोपाखाली अडकवताच इथे प्रियाने 22 वर्षांपूर्वीच्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे प्रिया आता महिपतचं कारस्थान सगळ्यांसमोर आणते आणि त्याच्यामध्ये नागराज आणि साक्षीला सुद्धा अडकवते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे महिपत कशा पद्धतीने सगळा आरोप प्रियावरती टाकतो, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुनने कोर्टामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद करत, पुरावे सादर करत, ज्या प्रकरणामध्ये महिपत मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करत होता, आता त्याच प्रकरणामध्ये अर्जुनने महिपतला अडकवलेलं असतं. तरी इथे आता हरीश काकांचा खून करून त्यांना आश्रमाच्या बाजूला पुरण्यात आलेलं असतं आणि हे सगळं कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही, तर महिपत शिखरेचंच असतं. पण आता तो सगळा गुन्हा करून 2-2.5 वर्ष झालेले असतात. पण मधुभाऊंची केस खूपच जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे ती आता वीक कशी करायची, तर आता गडेमुडदे इथे उकरण्याचं काम केलं जात असतं. 22 वर्षांपूर्वी जे काही घडलेलं असतं ते कारस्थान फक्त आणि फक्त इथे महिपत, नागराज आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये आता प्रतिमाला माहिती असतं. पण प्रतिमाला सगळ्याच गोष्टी काही आठवत नसतात. पण महिपत शिखरे मात्र तिच्या व्यवस्थित लक्षात राहिलेला असतो. पण त्या गोष्टीचा खुलासा आता लवकरच होणार असतो आणि ती करणारी व्यक्ती असते ती म्हणजे प्रिया. तर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये आता महिपत शिखरेची अर्जुन वाट लावत असतो. तर इथे हरीश काकांचा खून केल्यानंतर सुद्धा एका अशा माणसाला हरीश बनवून ठेवलेलं असतं, जो त्याच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांबरोबर चॅटिंग करत असतो आणि तो जिवंत असल्याची इथे आता खात्री पटवून देत असतो. पण इथे हरीशला जाऊन 2-2.5 वर्ष झालेले असतात आणि हे सत्य अर्जुनला कळतं, ज्या वेळेला इथे हरीशच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं जातं आणि त्या लोकेशनवरती अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं पोचतात आणि तिथे कन्स्ट्रक्शन साईडवरती काम सुरू असतं. तिथूनच पिंट्या नावाचा मुलगा पळून जात असताना अर्जुनला तो सापडतो. अर्जुन त्याला पकडतो आणि मग त्याच्याकडे आता हरीश काकांचा मोबाईल सापडतो. मोबाईल सापडल्यानंतर एक गाठोडं सापडतं. त्याच्यामध्ये हरीश काकांच्या काही वस्तू असतात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लेटर असतं. त्या लेटरमध्ये हरीश काकांनी आता कबुली जबाब लिहून ठेवलेला असतो की त्यांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये जी साक्ष दिली होती ती साक्ष खोटी होती. त्याच्यामुळे आता त्यांना खूपच जास्त इथे गिल्टी वाटते. मधुभाऊंच्या विरोधामध्ये ते जे काही बोलले ते त्यांना बोलायचं नव्हतं. त्यामुळे इथे अर्जुनने एक मुद्दा उपस्थित केलेला असतो की हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष देऊन खूप मोठी चूक केली असं त्यांना वाटत असतं. याचा अर्थ ती साक्ष देण्यासाठी हरीश काकांना कुणीतरी भाग पाडलं होतं आणि ती साक्ष हरीशने कुणाच्या बाजूने दिली होती, तर साक्षीच्या बाजूने. याचा अर्थ काय होतो, तर महिपत शिखरेने हरीश काकांना धमकी दिली होती की माझ्या मुलीच्या बाजूने साक्ष द्यायची, इथे मधुभाऊंच्या बाजूने नाही. आणि हरीश काकांनी जीवाला घाबरून जरी इथे साक्षीच्या बाजूने साक्ष दिली होती तरीसुद्धा त्यांना अपराध्यासारखं वाटत होतं, कारण मधुभाऊ खूपच जास्त प्रामाणिक माणूस आहेत हे त्यांना माहिती होतं आणि त्यांच्या विरोधात साक्ष देऊन त्यांनी खूप मोठी चूक केली हे सुद्धा त्यांना कळलं होतं. त्याच्यामुळे महिपतने हरीश काकांना जबरदस्तीने त्यांना धमकी देऊन स्वतःच्या बाजूने वळवलं होतं हे मात्र नक्की. राहिला प्रश्न पिंट्याचा, तर इथे पिंट्या हरीश बनून त्यांच्या मित्रांबरोबर चॅटिंग करत होता आणि तो जिवंत आहे असं सगळ्यांना भासवत होता, जेणेकरून इथे हरीश काका नाही आहेत असा गवगवा सगळीकडे होईल आणि मग त्यांचा शोध सुरू होईल आणि या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली तर मात्र महिपत शिखरे याच्यामध्ये अडकू शकतो हेच नक्की. तेव्हा इथे आता दामिनी देशमुखने जो काही वकील तयार केलेला असतो तो आता वकील म्हणजे इथे ॲडव्होकेट साळुंके म्हणत असतात की हा माणूस खोटं बोलू शकतो, तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि पिंट्याला आता महिपतने सगळा आळ स्वतःवरती घ्यायला सांगितलेला असतो. तो म्हणत असतो की नाही नाही, हे सगळं मीच केलं आहे, माझ्याकडून त्याने हरीशने 50,000 रुपये घेतले होते म्हणून मी त्याचा खून केला. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा तू काय काम करतोस, तर इथे ज्या ठिकाणी तू लपून बसला होतास ती कन्स्ट्रक्शन साईट बिल्डिंग चालू आहे, तिथे तू वॉचमनचं काम करत होतास का? तेव्हा पिंट्या म्हणतो, हो तिथे मी वॉचमनचं काम करतोय.
तेव्हा कधीपासून तू वॉचमॅनचं काम करतोयस? तर 2-3 वर्षांपासून मी वॉचमनचंच काम करतोय असं पिंट्या म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? आणि तुझं म्हणणं आहे की तू हरीशचा खून का केलास? तर त्याने तुझ्याकडून घेतलेले 50,000 रुपये तुला दिले नाही म्हणून. पण जज साहेब, मला इथे एक गोष्ट नोट करायची आहे की जो माणूस वॉचमनची नोकरी करतो त्याला 10-15 ते जास्तीत जास्त 20 याच्यापेक्षा जास्त पगार काही मिळत नसेल, बरोबर? आणि याची जर अवस्था बघितलीत तर हा कुठल्या तरी व्यक्तीला 50,000 रुपये देऊ शकतो या गोष्टीवरती माझा तरी विश्वास बसत नाही आहे. आणि हरीश काकांना 50,000 रुपयाची गरज का लागली असेल? कारण ना त्यांचं कुठलं ऑपरेशन झालं होतं, ना त्यांनी कुठल्या नातेवाईकांना 50,000 रुपयाची मदत केलेली आहे. मग ते 50,000 रुपये तुझ्याकडून का बरं घेतले असतील? असा तो प्रश्न आता पिंट्याला विचारतो. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की आता माझी वाट लागली, आता माझं काही खरं नाही आहे. अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, पिंट्या हे सगळं का बोलतोय मला माहिती नाही. पण जर तुम्ही बघितलंत तर हरीश काकांनी त्यांच्या लेटरमध्ये कुठलीही असं लिहिलेलं नाही आहे की त्यांनी कुणाकडून तरी उधार घेतले. त्यांना फक्त एका गोष्टीचं इथे गिल्ट होतं आणि ते म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात दिलेली साक्ष. त्याच्यामुळे आता हा जो काही बोलतोय ना, त्यांना गिल्ट होतं की त्यांनी चुकीची साक्ष दिली आणि म्हणूनच त्यांना आपली साक्ष बदलायची होती आणि त्याच्यामुळेच इथे आता महिपतने त्यांच्याकडून बदलासुद्धा घेतला असेल. कारण आधी साक्षीच्या बाजूने साक्ष दिली होती आणि जर आता मधुभाऊंच्या बाजूने साक्ष दिली तर साक्षी गुन्हेगार आहे ही गोष्ट लगेचच समोर येईल म्हणून. तेव्हा इथे पिंट्या जे काही बोलतोय ते सगळं खोटं आहे. त्याला कोणीतरी धमकी दिली असेल आणि म्हणून तो एवढा मोठा आळ स्वतःवरती घेतोय. नाहीतर जो व्यक्ती 2 वर्ष हरीशच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांबरोबर चॅटिंग करत होता आणि जशी हरीशची डेड बॉडी सापडली तसा तो इथून पळून जात होता. तर मग पळून जाण्याचं कारण काय होतं? जो माणूस खून करतो त्या व्यक्तीचे सगळे पुरावे तो नष्ट करतो ना. तो त्याचा मोबाईल आपल्या जवळ का ठेवेल? तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी इथे आता पिंट्या लपून बसला होता ती कन्स्ट्रक्शन साईट जी चालू होती, ती कन्स्ट्रक्शन साईट आहे महिपत शिखरेची. त्याच्यामुळे महिपत शिखरे आणि साक्षी या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. या दोघांनी मिळूनच इथे हरीश काकांचा खून केला आहे आणि पिंट्याला हरीश म्हणून इथे सगळ्यांबरोबर चॅटिंग करायला ठेवलं होतं, जेणेकरून महिपतवरती कुणाचाही संशय जाऊ नये म्हणून. तेव्हा इथे अर्जुनने सांगितलेलं असतं की जज साहेब, या दोन्ही गोष्टींसाठी आता महिपतची कसून चौकशी करण्यात यावी. कारण आता महिपत या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी व्यवस्थित फसलेला असतो. तेव्हा इथे जज साहेबांनी सुद्धा आता निकाल दिलेला असतो की इथे महिपत शिकरे याला आता कस्टडीमध्ये घ्यावं आणि त्याची चौकशी करण्यात यावी. तर इथे पिंट्याला तर अरेस्ट करायला लावलेलीच असते. त्यामुळे इथे आता दुसऱ्या केसमधून मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. पण पहिली केससुद्धा आता पुढे आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मला तुमचं एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की जे वेळेला इथे विलास मर्डर केस ही पहिल्यांदाच उभी राहिली तेव्हाच हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती. पण त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये लिहून ठेवले आणि तुम्ही बघितलं हे लेटर खरं आहे. कारण एक्सपर्टने सुद्धा तुम्हाला तसा रिपोर्ट दिलेला आहे की हे लेटर हरीश काकांनीच लिहिले. ते गिल्टी होते. त्यांना वाईट वाटत होतं की त्यांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिले. याचा अर्थ ती साक्ष खोटी होती आणि त्यांना जबरदस्तीने ती साक्ष द्यायला लावली होती. मग आता ती साक्ष देणारा व्यक्ती कोण? तर महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे हे दोघे जणच आहेत. कारण मधुभाऊंनी तर सांगितलं नसेल की तू माझ्या विरोधात साक्ष दे म्हणून. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या गोष्टीचा सुद्धा इथे विचार करा. याचा अर्थ एकच होतो की इथे विलासचा खून करणारी व्यक्ती साक्षी शिखरे होती. म्हणूनच त्यांना इथे धमकी देऊन खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सातत्याने उभे करावे लागलेत आणि इथे मधुभाऊ निर्दोष आहेत म्हणून त्यांना इथे आता खरे पुरावे आणि खरे साक्षीदार हेच कोर्टामध्ये सादर होत आहेत असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे आता महिपतची वाट लागल्यामुळे महिपतला आता काही सुचत नसतं. तो म्हणत असतो की माझी मुलगी या प्रकरणामध्ये अडकता कामा नये आणि तो लगेचच ज्या वेळेला कोर्टामध्ये हेअरिंग असते तेव्हा महिपत उभा राहतो आणि म्हणत असतो की मला एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. विलासचा खून माझ्या मुलीने केलेलाच नाही आहे. तर मग कुणी केला? तर विलासचा खून ह्या प्रियाने केलेला आहे. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही? मी कुठे केलाय खून? हे काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा महिपत म्हणतो, नाही तू नाही केला. अगं तूच तर केलंयस ना. तुला त्या विलासचे पैसे हवे होते ना. तू त्या विलासला घेऊन आली होतीस ना आश्रमामध्ये.
तुम्ही सांगा मला मधुभाऊ, आश्रमामध्ये विलासला कुणी आणलं होतं? तर इथे मधुभाऊ म्हणतात की प्रियानेच आणलं होतं आणि तिने मला कन्व्हिन्स केलं होतं की विलासला ठेवून घ्या म्हणून आश्रमामध्ये. तेव्हा महिपत म्हणतो, का आणलं होतं? त्या विलासकडे खूप पैसा होता ना, तो पैसा तुमच्याकडेच ठेवायला देत होता ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझ्याकडे देत होता पण मी तो ठेवला नाही, त्यांनी त्याच्या हातानेच ठेवला होता, मला त्याच्या पैशांमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. तेव्हा महिपत म्हणतो की जज साहेब, ही प्रिया आहे ना पैशांची लालची आहे आणि तिनेच त्या विलासला पैशांसाठी आश्रमामध्ये आणलं होतं आणि विलास तिला पैसे द्यायला काही तयार नव्हता, तेव्हा तिनेच इथे त्याचा खून केला. त्यामुळे इथे माझ्या मुलीला या प्रकरणामध्ये फक्त फसवण्यात येते. ती प्रिया म्हणाली होती, जर तू मला या प्रकरणातून बाहेर काढलंस तर तुला आश्रमाचे पेपर मिळवून देईन म्हणून, असं तिने सांगितलं होतं. म्हणून माझी मुलगी आणि मी आम्ही तिला मदत करत होतो, कारण वात्सल्य आश्रमाची जागा आम्हाला खरेदी करायची होती. बस आमचा फक्त संबंध एवढाच आहे, बाकी काही नाही. नाहीतर विलासचा खून करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया मधुकरच आहे, असं इकडे आता महिपतने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, हे सगळं खोटं आहे बाबा, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रविराज काका म्हणतात की हे सगळं काय आहे? तेव्हा महिपत म्हणत असतो की बाबा, अरे ही तुमची मुलगी पण नाही आहे, कळते का तुम्हाला? ह्या प्रकरणातून तिला बाहेर पडायचं होतं, तिला एक मोठ्या वकिलाची गरज होती आणि तेव्हा तिला कळलं होतं की तुम्ही तुमच्या मुलीचा शोध घेताय म्हणून, आणि तेव्हाच ही मुलगी तुमच्याकडे तुमची मुलगी म्हणून आली. सगळी माहिती काढली होती तिने तुमच्या मुलीची आणि म्हणूनच ती तुम्हाला फसवायला तुमच्या घरी आली आणि त्याच्यामध्ये मीच तिची मदत केली होती. पण आम्ही खून केलेला नाही आहे, थोडंसं खोटं बोललो, पण आम्ही कुणाचा खून वगैरे केलेला नाही आहे. हा खून प्रियानेच केलेला आहे आणि तुमची मुलगी म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी सुद्धा तीच तुमच्याकडे आली आहे. या सगळ्या गोष्टी आता महिपत रागारागाने कोर्टामध्ये बोलतो, कारण त्याला असं वाटत असतं की जर हा आळ मी आता प्रियावरती टाकला नाही तर विनाकारण माझी मुलगी या प्रकरणामध्ये फसेल आणि माझी मुलगी जर फसली आणि ती जर या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेली तर ती काही लवकर बाहेर येणार नाही. ती एकतर वेडी तरी होईल, नाहीतर मरून तरी जाईल. म्हणून महिपतने सगळा आळ आता खुनाचा प्रियावरती टाकलेला असतो. प्रियाने हे सगळं पैशांसाठी केलं, हे सगळं तो आता कोर्टामध्ये बोलतो. तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरते. करायचं तर काय करायचं अशी भीती तिला वाटत असते. ती म्हणत असते की नाही नाही, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे, साक्षीनेच विलासचा खून केला आहे, मी खरंच सांगते साक्षीने खून केला आहे, मी खून केलेला नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो, काय म्हणालीस, काय म्हणालीस तू? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की बघितलं तुम्ही जज साहेब, ज्या वेळेला इथे आता सगळा आरोप इथे साक्षी शिकरेवरती येतोय आणि साक्षी हीच खरी गुन्हेगार आहे हे कळल्यानंतर आता महिपतने सगळा आरोप इथे प्रिया मधुकर हिच्यावरती टाकलेला आहे. त्यामुळे इथे आता कोर्टाने पुढची तारीख दिलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कोर्टाचा वेळ संपलेला असतो, पुढची तारीख देण्यात आलेली असते. प्रिया खूपच जास्त घाबरते. रविराज काका म्हणतात की हे सगळं काय आहे? तेव्हा प्रिया म्हणते, नाही बाबा, हा महिपत खोटं बोलतोय, असं काही नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो, मी काही खोटं वगैरे बोलत नाही आहे, हिनेच त्या विलासचा खून केला आहे आणि ही तुमची काही प्रिया वगैरे तुमची मुलगी नाही आहे, तन्वी आहे ना, दुसरीच कोणीतरी असेल, ही तुमची मुलगी तन्वी नाहीच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बघितलंस ना, आत्तापर्यंत इतकं खोटं बोललीस त्या माणसांसाठी, पण आता वेळ आल्यानंतर त्या माणसाने तुलाच या प्रकरणामध्ये फसवलेलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, बघितलंस प्रिया, मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीस त्या साक्षीला वाचवण्यासाठी, पण आता त्या लोकांनी तुलाच या प्रकरणामध्ये फसवलेलं आहे. तेव्हा तू एक काम कर, आता तरी खरं काय आहे ना ते सांग कोर्टामध्ये, माफीचा साक्षीदार हो आणि ह्या प्रकरणातून बाहेर पड. तेव्हा रविराज काका म्हणतात, आणि तू मला बाबाशी हाक अजिबात मारू नकोस, कारण तू माझी मुलगी नाही आहेस हे आता मला कळले. तू माझी मुलगी असूच शकत नाही. जे आपल्या वडिलांसारख्या मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवू शकते ते कधीच कुणाची मुलगी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने जेव्हा सगळं सत्य सांगितलेलं असतं की इथे प्रियानेच हा खून केलेला आहे, तेव्हा सगळेजण प्रियाकडे आता एका गुन्हेगार वृत्तीतूनच बघत असतात. ती गुन्हेगार आहे अशा दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलं जातं. तेव्हा प्रिया म्हणते, मला माफ करा,
मी मान्य करते की मी खोटं बोलले आणि मी हे सुद्धा मान्य करते की मी तुम्हाला सांगितलं की मी तन्वी आहे म्हणून. पण हे सगळं मला त्या महिपतने करायला सांगितलं होतं स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी. त्याच्या सांगण्यावरूनच मी तुमच्याकडे तुमची मुलगी तन्वी म्हणून आले. नाहीतर मला कुठे काय माहिती होतं? हे सगळं मला त्या महिपत शिखरेनेच करायला सांगितलं. त्याने मला धमकी दिली होती, जर मी त्याच्या मुलीच्या बाजूने साक्ष नाही दिली तर तो मला मारून टाकेल म्हणून. आणि मी तेव्हा खूपच जास्त घाबरले होते आणि म्हणून मी हे सगळं केलं. पण खरं तर इथे साक्षीनेच विलासचा खून केलाय आणि महिपत तिला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा महिपत खूपच जास्त गुन्हेगार आहे. तुम्हाला खरं सांगायचं तर 22 वर्षांपूर्वी तुमच्या गाडीचा जो काही अपघात घडून आणला होता तो सुद्धा महिपतनेच आणला होता. तेव्हा प्रतिमा महिपतचं नाव ऐकते तेव्हा तिला आठवतं ज्या वेळेला अपघात होतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तो इथे महिपत शिखरेच असतो. तेव्हा महिपतचं नाव ऐकल्यानंतर ती म्हणते की हो, तो महिपतच होता ज्याने माझ्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारलं होतं. तेव्हा प्रिया म्हणते की 22 वर्षांपूर्वी त्यानेच तुमच्या गाडीचा अपघात घडून आणला होता, त्यानेच तुमचा ॲक्सिडेंट केला होता. हे सत्य कळल्यानंतर इथे आता प्रतिमा खूपच जास्त घाबरते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणत असते की आणि एवढंच नाही तर सगळं काही घडून आणणारा खरा गुन्हेगार म्हणजे नागराज काका आहेत. त्यानेच तुमच्या गाडीचा अपघात घडून आणायला सांगितला होता. तेव्हा इथे रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात, काय बोललीस तू? खोटं बोलू नकोस. प्रिया म्हणते, नाही, मी हे खरं बोलते. हे मला तुमच्याकडे आल्यानंतर कळलं की तुमचा अपघात घडून आणायला महिपतला नागराज काकाने सांगितलं होतं. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते की अर्जुन, मला माफ कर. मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. मी तुमची तन्वी नाही आहे, पण मी विलासचा खूनसुद्धा केलेला नाही आहे. मी तुमच्याकडे आले हे सगळं महिपतने प्लॅन केलं होतं आणि त्याच्यासाठीच मी आले. त्याने मला सांगितलं होतं की जर तू माझ्या बाजूने नाही बोललीस तर मी तुला मारून टाकेन म्हणून. तेव्हा प्रिया इथे आता सगळं खोटं नाटं बोलत असते. काही गोष्टी खऱ्या असतात तर काही गोष्टी खोट्या. ती स्वतःहून सुद्धा इथे मदत करत असते. ती स्वतःसुद्धा हे सगळं पैशांसाठीच करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला माफ तर केलं जाणार नाही, शिक्षा तर तुलासुद्धा होणार. कारण जरीसुद्धा तू इथे सगळं तुझ्या जीवासाठी बोलली असशील, महिपतने धमकी दिली म्हणून बोलली असशील, तरीसुद्धा एका निर्दोष व्यक्तीला तुझ्यामुळे 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुला इथे पूर्णपणे माफ केलं जाणार नाही. पण माफीचा साक्षीदार होऊन सगळं जर कोर्टामध्ये खरं खरं सांगितलंस तर तुझी शिक्षा मात्र कमी होऊ शकते, असं अर्जुन आता म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, रविराज काकांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. त्यांनी इथे तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू मला बाबा म्हणू नकोस, कारण तू इथे माझ्या भावना दुखावलेल्या आहेस. तुझ्यावरती मुलगी म्हणून इतकं प्रेम केलं, पण तू मला फसवलेलं आहेस. त्याच्यामुळे इथे रविराज काकांनी सुद्धा तिला आता मुलगी म्हणून नाकारलेलं असतं. तर अशा रीतीने महिपतने आता प्रियावरती खुनाचा आरोप केल्यानंतर तिने 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते सत्यसुद्धा इथे सुभेदार आणि किल्लेदार यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर येतं आणि त्यामुळे इथे अर्जुन आता महिपत आणि साक्षीला, त्याचबरोबर नागराज यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार असतो.